टोलचा आणखी एक झोल पुढे आलाय। सातारा कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यावरील टोलचा हा झोल आहे। दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना या रस्त्यावरून 2014 मध्ये जेवढी वाहनं धावली त्यापेक्षा 40% कमी वाहनं 2015 मध्ये या रस्त्यावरून धावल्याची नोंद करण्यात आली आहे। MSRDCच्या वेबसाईटवर हा आकडा प्रसिद्ध करण्यात आलाय। त्याचवेळी हा रस्ता 6 पदरी करण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आलाय। जर वाहनांची संख्या घटली आहे तर रस्ता 6 पदरी करण्याचा प्रस्ताव देण्याचं कारण काय असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी विचारलाय। MSRDCच्या माहितीनुसार या महामार्गावरून तासाला केवळ 100 वाहनं जातात, तर 6 पदरी रस्ता करण्यासाठी तासाला 1000 पेक्षा अधिक वाहनं धावणं गरजेचं आहे। याचबरोबर सातारा कोल्हापूर या महामार्गाला पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही असा आरोपही माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी केलाय। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2014 मध्ये त्या सातारा कागल या धावली ती 40% कमी दिसत आहेत। म्हणजे याचा अर्थ या रस्त्यावरचा ट्रॅफिक 40% कमी झालाय असा त्याचा संपूर्णपणे अर्थ होतो। MSRDC जी आकडेवारी जाहीर करते ते सरळ कॉन्ट्रॅक्टरनी दिलेले कागद जसेच्या तसे वेबसाईटवर टाकण्याशिवाय ते काहीही करत नाहीत। या प्रोजेक्टला 10 वर्ष झाली तरी सुद्धा कंप्लीशन सर्टिफिकेट नाही आहे। म्हणजे हा केवढा मोठा गुन्हा आहे किंवा घटनाबाह्य कृत्य आहे। आणि हे अक्षरशः कॉन्ट्रॅक्ट त्यांनी जो केलेला आहे 2005 मध्ये त्यालाच हरताळ फासेल आहे। आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की त्याचं कलम 6.2 म्हणा किंवा 16.5 म्हणा किंवा 16.4 म्हणा, याच्यामध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे जर कंप्लीशन सर्टिफिकेट नसेल तर कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।